हे आमचं डायलिसिस युनिट आहे. मी डॉक्टर परमेश्वर जाधव, जनरल पेशंट व किडनी विकार तज्ञ. माझं MBBS DNB मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी झालेलं आहे. आपल्या परभणी येथे पहिले अत्याधुनिक डायलिसिस सेंटर उभारण्यात आलेलं आहे. या आपल्या हॉस्पिटलमध्ये पेक्स पाईपिंग आम्ही वापरलेली आहे. पेक्स पाईप हे स्पेसिफिकली जर्मनीतून मागवलेलं आहे, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पेक्स पाईप हा मोल्ड होऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांना एल्बो लागत नाही. एल्बो न लागल्यामुळं तिथं पाणी थांबत नाही आणि पाणी न थांबल्यामुळं त्या ROच्या पाण्यामध्ये इन्फेक्शन वगैरे होत नाहीत. जवळपास आपल्या परभणीमध्ये किंवा इतर जवळपासच्या एरियामध्ये अजून तरी अवेलेबल झालेलं नाही आहे. तर आपण इथं आपल्या कौशल्या किडनी केअरमध्ये सुरू केलेलं आहे आणि आपल्या कौशल्या किडनी केअरमध्ये डबल फिल्ट्रेशन ROसुद्धा आहे. हे आमचे 3 फ्रिजिनियसच्या मशीन आहेत आणि हे आमचे पेशंट आहेत. आता 3ही पेशंट चालू आहे डायलिसिसमध्ये. धनुभाऊ, तुम्हाला काही त्रास आहे का? तुम्हाला आजपर्यंत किती वेळा इथं म्हणजे भरती व्हावं लागलं? आणि 4-5 वेळेला. 4-5 वेळा भरती झाले होते. बरं, आणि प्रत्येक वेळी म्हणजे कंडिशन कशी होती तुमची? क्रिटिकलच होती. त्याच्यात तेवढ्या क्रिटिकल कंडिशनमधून तुम्ही बाहेर आलेत ना? हो. धन्यवाद. हे आपल्या इथं नवीन फ्रिजरच्या मशीन आहेत आणि मॉनिटरसुद्धा अटॅच असतात. ऑक्सिजनची व्यवस्था पण आहे. इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, मॉनिटर सगळ्याची व्यवस्था आपण डायलिसिस युनिटमध्ये पण ठेवलेली आहे. इतर कुठेही आपल्याला म्हणजे या गोष्टी पाहायला भेटणार नाहीत, कारण आपल्या इथलं डायलिसिस युनिट हे आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं सुसज्ज आणि अत्याधुनिक बनवलेलं आहे.